हॅलो वेलकम फ्रेंड्स. याच्या आपण व्हिडिओमध्ये डिसओबिडियन्स ऑफ इंजंक्शन, समजा ऑर्डर 39मध्ये सिव्हिल कोर्टाने इंजंक्शनची ऑर्डर केली असेल डिफेंडंटला की यू शुड नॉट डिस्टर्ब द पीसफुल पोझिशन ऑफ द प्लेंटिफ. सो या ऑर्डरचं जर व्हायोलेशन केलं असेल तर काय प्लेंटिफकडे रेमेडी आहेत, हा क्वेश्चनमध्ये विचारला आहे. तो 4 मार्क्सला विचारला गेलेला आहे. सो आपण आन्सर असं लिहू की फर्स्ट हे प्रोव्हिजन्स ॲप्लिकेबल होतील हे लिहावं लागेल. सेक्शन 94 ऑफ CPC असेल, ऑर्डर 39 रूल 1-2 असेल. दुसरा असं लिहू कोर्ट में ऑर्डर. सो इट इज डिस्क्रिशनरी ऑर्डर आहे. पहिलं काय करेल, प्रॉपर्टी ऑफ, आपण इथे डिफेंडंट पण येऊ शकतो किंवा आपण असं लिहू की तो गिल्टी पर्सन आहे. प्रॉपर्टी ऑफ गिल्टी पर्सन. गिल्टी पर्सन मे बी अटॅच. त्याची प्रॉपर्टी जी आहे ती अटॅच केली जाईल, प्रॉपर्टी अटॅच केली जाईल. दुसरं काय, सोबतच अँड प्रॉपर्टी अटॅच करणार आणि प्लस मे सच अ पर्सन कमिटेड टू सिव्हिल प्रिझन. इथं अँड आहे, मीन्स प्लसमध्ये प्रॉपर्टी अटॅच केली जाईल आणि प्लस त्या पर्सनला सिव्हिल प्रिझनमध्ये टाकलं जाईल. तिसरं काय केलं जाईल, पहिलं आता हे प्रिझनमध्ये टाकलं जाईल, मग टर्म्स ऑफ प्रिझन किती असेल ते आपल्याला लिहावं लागेल. टर्म्स ऑफ सिव्हिल प्रिझन shall not exceed 3 months. हे लिहावं लागेल. जे पण टर्म्स येते. चौथं, हे लिहिणं मॅन्डेटरी नाही आहे, पण आपल्याला प्रोव्हिजन माहिती आहे ते आपल्याला सांगायचं आहे. नंतर नका अटॅचमेंट केलं जाईल, अटॅचमेंट ऑर्डर पर प्लस IG. shall not remain in force more than 1 year. 1 वर्षापेक्षा जास्त राहणार नाही. शॅल नॉट रिमेन इन फोर्स मोर दॅन 1 किंवा असं पण लिहू शकता, शॅल नॉट मोर दॅन 1 इयरमध्ये रिमेन इन फोर्स राहणार नाही. 1 वर्षानंतर ना लॅप्स होईल. मग आता 1 वर्ष तर त्याला डिफेंडंटने काय केलं नाही की डिस्टर्ब केला नाही, तो शांत राहिला. बट आफ्टर 1 इयर सच अ डिसओबिडियन्स ऑफ ऑर्डर असेल किंवा जे इंजंक्शनची ऑर्डर आहे ती काय करतोय, ब्रीच करतोय. आफ्टर 1 इयर सच अ डिसओबिडियन्स कंटिन्यू करत असेल, देन प्रॉपर्टी जी अटॅच केली, जी प्रॉपर्टी अटॅच केलेली आहे मे बी सोल्ड. अँड हे जे आउट ऑफ सोल्ड आहे, सो आउट ऑफ प्रोसीड जे पण अमाऊंट येईल ती इंज्युअर्ड पार्टीला दिली जाईल. सो आउट ऑफ प्रोसीड इंज्युअर्ड पार्टी विल गेट compensated आउट ऑफ दॅट प्रोसीड. सेलमधून जे पण सेल झालेलं आहे त्यातून मिळेल. यामध्ये आपण अजून सेक्शन 94 सुद्धा मेन्शन करू शकतो की सप्लिमेंटल प्रोसिडिंगमध्ये सुद्धा यासंबंधी काय प्रोव्हिजन दिलेले आहेत. इंजंक्शन संबंधी, इंजंक्शनची एखादी ऑर्डर आहे
ती जर डिसओबे केली त्यासंबंधी सुद्धा लिहिलेलं आहे. त्यामध्ये पण पॉईंट आहेत की कमिट सिव्हिल प्रिझन, दुसरं प्रॉपर्टी अटॅच, हे सोबत होईल इथे अँड आहे. तिसरं सोल्ड, जर तुम्ही कंटिन्यू केलं सोल्ड करायची जी प्रॉपर्टी अटॅच केलेली आहे ती. मग ह्याच्यामध्ये अजून एक प्रोव्हिजन आहे जे आपण सेक्शन 151 ऑफ CPC मध्ये बघतो, इनहरंट पॉवर ऑफ सिव्हिल कोर्ट. तर हे सुद्धा लिहू शकता की याखाली सुद्धा कोर्ट काय करू शकते, बाय युजिंग इनहरंट पॉवर ऑफ द कोर्ट, मिसकॅरेज ऑफ जस्टिस होण्यासाठी, ॲब्यूज द प्रोसेस ऑफ लॉ होण्यापासून वाचवण्यासाठी सेक्शन 151 CPC यूज करू शकते इनहरंट पॉवर ऑफ सिव्हिल कोर्ट. हे एक तुम्ही लिहू शकता. सो हे 2.5 मार्क्ससाठी इज मोर सफिशियंट आहे, किंवा 4 मार्कासाठी वगैरे आला असेल तर. हे एक पॉईंट लिहिला पाहिजे, कोणत्या कोणते ऑर्डर रूल्स आहेत, कोणते कोणते सेक्शन आहेत ते लिहा. डायरेक्ट लिहिलं चालतं कोर्ट में ऑर्डर अँड प्रॉपर्टी जी गिल्टी पर्सेंटेज अटॅच केली जाईल, आणि अँड त्याला सिव्हिल प्रिझनला कमिट केलं जाईल. टर्म्स जे असेल ते 3 महिन्यापेक्षा जास्त असणार नाही. अटॅचमेंट जे पण आहे ते 1 वर्षापेक्षा जास्त असणार नाही. शॅल नॉट रिमेन इन फोर्स मोर दॅन 1 इयर. आणि आफ्टर 1 इयर जर त्यांनी ब्रिजचं कंटिन्यू जर ठेवलं तर ती प्रॉपर्टी सोल्ड आउट केली जाईल, आणि आउट ऑफ सोल्ड जे आहे ते इंज्युअर्ड पार्टीला त्याला कम्पन्सेटेड केलं जाईल. आणि सेक्शन 94 नुसार सप्लिमेंटल प्रोसिडिंग आहे, त्याला सिव्हिल प्रिझनमध्ये टाकलं जाईल, प्रॉपर्टी अटॅच केली जाईल, सोल्डसुद्धा केली जाईल. आणि सेक्शन 150 नुसार इनहरंट पॉवर ऑफ सिव्हिल कोर्ट आहे टू मिसकॅरेज ऑफ जस्टिस होऊ नये म्हणून, किंवा ॲब्यूज ऑफ प्रोसेस ऑफ कोर्ट, याला काय प्रिव्हेंट करण्यासाठी कोर्ट काय करू शकतं, इंजंक्शनची ऑर्डर, या गोष्टीला प्रिव्हेंट करण्यासाठी कोर्ट काय करू शकतं, इंजंक्शनची ऑर्डर पास करू शकतं. हे एक तुम्ही याच्यामध्ये लिहू शकता. सेकंड क्वेश्चन असा येऊ की कॉम्प्रोमाइज ऑफ सूट. ऑर्डर 23 रूल 3. आता जर आपल्याला रूल जरी माहीत नसले तरी आपल्याला ऑर्डर तरी माहीत पाहिजे की ऑर्डर 23 कॉम्प्रोमाइज ऑफ सूट संबंधी लिहिलेलं आहे. त्यासुद्धा क्वेश्चन 4 मार्क किंवा 5 मार्क असेल, 2.5 मार्क्सला असेल, येऊ शकतो. सो याचा आन्सर कसं लिहायला पाहिजे, पहिल्या पॉईंटमध्ये लिहायला पाहिजे की वेन द कोर्ट is satisfied that the suit has been adjudicated किंवा adjusted म्हणू, किंवा adjudicated पण म्हणलं चालेल, wholly असेल किंवा partly असेल, बाय एनी लॉफुल ॲग्रीमेंट असेल, पण ते ॲग्रीमेंट कसं पाहिजे, लॉफुल ॲग्रीमेंट पाहिजे, किंवा जे कॉम्प्रोमाइज आहे किंवा जे सॅटिस्फॅक्शन आहे. जर कोर्ट सॅटिस्फाईड झालं या गोष्टीला की जे सूटमध्ये ॲडजस्टमेंट केली, होलली असेल किंवा पार्टली असेल, ते लॉफुल ॲग्रीमेंट आहे, लॉफुल कॉम्प्रोमाइज आहे, लॉफुल सॅटिस्फॅक्शन आहे, देन कोर्ट में परत डिस्क्रिशनर आहे, चेक करेल सगळ्या गोष्टी. कोर्ट में
तर बेरॅकमध्ये तर शाल लिहिलेलं आहे, पण शाल लिहू, कोट शाल, पण रीड मे आहे इथं. ऑर्डर सच अ कॉम्प्रोमाइज रेकॉर्ड करेल, कॉम्प्रोमाइज ॲग्रीमेंट टू बी रेकॉर्डेड and shall pass decree in accordance with. सो याला आपण काय म्हणू, कन्सेंट डिक्री पण म्हणू, पार्टीच्या कन्सेंटवरती आहे. त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा जो आपल्याला प्रिलिम्सला, मेन्सला प्लस इंटरव्ह्यूला तिन्ही ठिकाणी विचारला जातो की जी डिग्री पास होणार आहे ह्याच्यामध्ये ती सब्जेक्ट मॅटर ऑफ द सूटची संबंधित पाहिजेतच का, तर नाही. सो डिग्री मे और मे नॉट, दोन गोष्टी, मे और मे नॉट बी रिलेटेड टू द जी कन्सेंट डिग्री आहे, मे और मे नॉट बी रिलेटेड टू सब्जेक्ट मॅटर ऑफ द सूट. हे कसं लिहू शकता, किंवा डिक्री विल पास इन अकॉर्डन्स विथ इथे वेदर और नॉट, अकॉर्डन्स विथ द सब्जेक्ट मॅटर ऑफ कॉम्प्रोमाइज किंवा ॲग्रीमेंट जे पण आहे ते, किंवा सॅटिस्फॅक्शन असेल ते, इज अ सेम असेल किंवा नसेल हे इथं दिलं आहे. वेदर ऑर नॉट बी द सेम ॲज द सब्जेक्ट मॅटर ऑफ द सूट. म्हणजे काय, सूटमध्ये फॉर एक्झाम्पल एक सब्जेक्ट मॅटर आहे, पण डिक्रीमध्ये दुसरा सब्जेक्ट मॅटर आहे, तरी चालेल, तरी कन्सेंट डिक्री पास केली जाईल, हे विचारलं जातं. मग कन्सेंट डिक्रीमध्ये दे मे बी और मे नॉट बी रिलेटेड टू सब्जेक्ट मॅटर ऑफ द सूट. सब्जेक्ट मॅटर ऑफ सूट जर पार्टिशन असेल, पण डिक्रीमध्ये कॉम्प्रोमाइज असेल, वेगळ्या संबंधीसुद्धा डिक्री पास करता येते, ते हे प्रोव्हिजन सांगतं आहे. तिसरी गोष्ट काय आलेला पाहिजे की जे पण ॲग्रीमेंट आहे, कॉम्प्रोमाइजचं ॲग्रीमेंट, कॉम्प्रोमाइजचं ॲग्रीमेंट आहे मस्ट बी लॉफुल पाहिजे, कारण की ते लॉफुल आहे, कारण की अनलॉफुलवरती आपण करू शकणार नाही. त्याचं जसं लॉ ऑफ कॉन्ट्रॅक्टमध्ये ॲग्रीमेंटसाठी जे जे रिक्वायर्स एसेन्शियल कंडिशन्स आहेत ते सर्व पाहिजेत. सो देन कॉम्प्रोमाइज ॲग्रीमेंट मस्ट बी लॉफुल पाहिजेत. चौथी गोष्ट, रिप्रेझेंटेटिव्ह सूट असेल, जर समजा ॲग्रीमेंट किंवा कॉम्प्रोमाइज ॲग्रीमेंट्स इन रिप्रेझेंटेटिव्ह सूटमध्ये असतील, तर रिप्रेझेंटेटिव्ह सूट मध्ये असतील, देन शॅल बी रेकॉर्डेड केलं जाईल, पण केव्हा, विथ लीव ऑफ कोर्ट, कोर्टाची परवानगी घेऊन, किंवा विथ परमिशन ऑफ कोर्ट. अदरवाइज such an agreement is void. सेम केस मायनरच्या केसमध्ये आता रिप्रेझेंटेटिव्ह सूटमध्ये असेल, कोर्टाची परवानगी घ्यायला पाहिजे, नाहीतर वॉइड होऊन जाईल. सेम नेक्स्ट फ्रेंड असेल किंवा गार्डियन असेल, शॅल नॉट एंटर, हे नेक्स्ट फ्रेंड असेल, गार्डियन असेल, दे विल शॅल नॉट एंटर into such agreement.
हे अशा ॲग्रीमेंटमध्ये करणारच नाहीत ऑन अ बिहाफ ऑफ मायनर. मायनरच्या बिहाफवरती असे ॲग्रीमेंट करणार नाहीत, पण एक्सेप्ट केव्हा करता येईल, अगेन विथ परमिशन ऑफ कोर्ट. आणि जर त्यांनी असं ॲग्रीमेंट केले तर ते ॲग्रीमेंट वॉइड होतील. आणि अजून असे लिहू शकता तुम्ही याच्यामध्ये की जे पण आता हे ॲग्रीमेंट झाले कॉम्प्रोमाइज, याचं एक्झिक्युशन ऑर्डिनरी वे होईल. मीन्स कॉम्प्रोमाइज डिक्री जे आहे शॅल बी एक्झिक्युटेड इन ऑर्डिनरी वे, जसे सगळ्या होतात त्याप्रमाणे. ह्याच्यावरनं नो अपील लाईज फ्रॉम कन्सेंट डिक्री. परत असू लिखता नो सेपरेट सूट शॅल लाय टू सेट असाइड द डिक्री. ऑन द ग्राउंड्स ऑफ, कुठल्या ग्राउंडवरती की सच ॲग्रीमेंट वॉज नॉट लॉफुल. या ग्राउंडवरती तुम्ही सेपरेट सूट दाखल करतात नाही. नो सेपरेट सूट शॅल लाय टू सेट असाइड करण्यासाठी करता येणार नाही सेपरेट सूट, की डिक्री जी ॲग्रीमेंट आहे ते काय लॉफुल नाही आहे. सो ह्याच्यावरती अपीलसुद्धा जाणार नाही. एवढे पॉईंट्स घ्यायला पाहिजेत. त्याच्यामध्ये कॉम्प्रोमाइज ऑफ सूट असेल ऑर्डर 23मध्ये, की पहिल्यांदा कोर्टाने होलली असेल किंवा पार्टली असेल ते लॉफुल ॲग्रीमेंट पाहिजेत. त्यानुसार कोर्ट काय करेल, रेकॉर्ड करेल आणि डिक्री पास करेल. पण जी डिक्री पास करते कोर्ट, इट मे बी ऑर मे नॉट बी रिलेटेड टू सब्जेक्ट मॅटर ऑफ सूटशी रिलेट असायलाच पाहिजे असं काही नाही आहे. मीन्स वेदर ऑर नॉट सब्जेक्ट मॅटर ऑफ कॉम्प्रोमाइज ऑर सॅटिस्फॅक्शन बी द सेम ऑफ सब्जेक्ट मॅटर ऑफ द सूट असायलाच पाहिजे असं काही नाही. डिफरंटसुद्धा असू शकतं. कॉम्प्रोमाइज डिक्री लॉफुल पाहिजेत. लॉ ऑफ कॉन्ट्रॅक्टचे सगळे रूल फॉलो करायला पाहिजेत. लॉ ऑफ कॉन्ट्रॅक्ट्स आपण असे रूल्स ऑफ लॉ ऑफ कॉन्ट्रॅक्ट शॅल बी फॉलोड. सो रिप्रेझेंटेटिव्ह सूट असेल, रिप्रेझेंटेटिव्ह सूटमध्ये कोर्टाची परवानगी घेऊन तुम्हाला असे ॲग्रीमेंट करावं लागतील, अदरवाईज ॲग्रीमेंट वॉइड होतील. नेक्स्ट फ्रेंड गार्डियन असेल, जे आपल्या ऑन अ बिहाफ ऑफ मायनरच्या विरुद्ध काय असे ॲग्रीमेंटमध्ये एंटर करतात, तर त्यांनी करता येणार नाही. केव्हा करता येईल तर विथ परमिशन ऑफ कोर्ट आहे. याचं एक्झिक्युशनसुद्धा ऑर्डनरी वे होईल. कोणतेही अपील नाही. सेपरेट सूट दाखल करता येत नाही. ऑन अ ग्राउंड ऑफ दॅट ॲग्रीमेंट वॉज नॉट लॉफुल. सो हे 8 पॉईंट आपल्याला एक्झाममध्ये, जरी आपलं हे कॉम्प्रोमाइज ऑफ सूट 4 मार्कला आलं तर आपण शॉर्टमध्ये लिहू शकतो. 2.5 मार्क्सला आलं तर हा पॉईंट तर मिस आऊट नाही करायला पाहिजे, की जे पण कन्सेंट डिक्री आहे इट मे बी ऑर मे नॉट बी रिलेटेड टू सब्जेक्ट मॅटर ऑफ द सूट असेलच असं काही नाही. मे बी सेम असू शकते, मे नॉट बी सेम असू शकते, हे लिहायला पाहिजे. आणि ह्याच्यावरनं अपील नाही आहे आणि सेपरेट सूट नाही आहे. थँक्यू.